Friends, our next article is pattern of biodiversity. पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे आर्टिकल स्टडी करायचे आहेत. एक आहे लॅटिट्यूडनल ग्रेडियंट आणि सेकंड आहे स्पीसीज एरिया रिलेशनशिप. सुरुवातीला आपण पाहूया लॅटिट्यूडनल ग्रेडियंट. लॅटिट्यूडनल ग्रेडियंट बघूया. आता बायोडायव्हर्सिटी अर्थवर मोठ्या प्रमाणावर आहे हे तर यापूर्वी आपण डिस्कस केलेलंच आहे. पण ही बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याच्यामध्ये प्लांट्स अँड ॲनिमल्स आर unevenly distributed. डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इवन नाही आहे, समान नाही आहे. ते अनइवन डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातला महत्त्व अनइवन डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातला वेल नोन पॅटर्न जो आहे डिस्ट्रीब्युशनचा तो आहे लॅटिट्यूडनल ग्रेडियंट. यापूर्वी पण आपण याची चर्चा केलेलीच आहे. यापूर्वी सुद्धा आपण याची चर्चा केलेलीच आहे. तर हा सूर्य आणि ही आपली पृथ्वी. आपण आता याला थोडं या दिशेने घेऊया. आणि आपल्याला माहिती आहे ही थोडीशी अशी टिल्ट झालेली आहे. अर्थ इज स्लाइटली टिल्टेड. अशी टिल्ट झालेली आहे. ठीक आहे. अशी थोडीशी टिल्ट झालेली आहे ही अर्थ अशी. मग या अर्थवरती हे विषुववृत्त आहे, इक्वेटर आहे. हे इक्वेटर आहे. आता या इक्वेटरच्या या बाजूला नॉर्थ आणि हे साऊथ दोन्ही साईडला येतात ट्रॉपिकल. हा ट्रॉपिकल रिजन आहे. हा ट्रॉपिकल लॅटिट्यूडला झोन आहे. तो किती आहे? साधारण 23.5 डिग्री. इकडं पण 23.5 डिग्री. हा जो विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला 25 डिग्रीचा जो पार्ट आहे त्याला आता हा आपण इक्वेटर गृहीत धरू. दोन्ही बाजूला 23.5 डिग्री आणि 23.5 डिग्री हा जो आहे त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल. हा ट्रॉपिकल रिजन आहे. आणि दोन्ही बाजूला आणि याच्यामध्ये फॉरेस्ट, डेन्स फॉरेस्ट आहे. आणि स्पीसीज डायव्हर्सिटी
इज व्हेरी हाय. स्पीसीज डायव्हर्सिटी भरपूर आहे या एरियामध्ये. या एरियामध्ये स्पीसीज डायव्हर्सिटी जास्त आहे, कारण सूर्याचे रेडिएशन इथं सरळ येतात, त्याच्यामुळं इथं फ्लक्च्युएशन टेम्परेचरमध्ये फारसं नाही, एन्व्हायरमेंटल कंडिशन स्टेबल आहेत, सीझनल चेंजेस फारसे नाहीत, रेनफॉल भरपूर आहे, आणि म्हणून या ट्रॉपिकल रिजनमध्ये, ट्रॉपिकल झोनमध्ये डेन्स फॉरेस्ट आहे, डायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्यानंतर दोन्हीकडं हे सब ट्रॉपिकल आहेत. सब ट्रॉपिकल रिजन्स आहेत. सब ट्रॉपिकल रिजन्स आहेत आणि त्याच्यानंतर टेम्परेट रिजन आहेत. हे टेम्परेट आहे. इकडच्या बाजूला सुद्धा टेम्परेट आहे आणि हे पोलार आहेत. पोलार, आर्टिक. आणि या बाजूला पोल जो आहे अंटार्क्टिक. तर यातून आपल्याला सांगायचंय नेमकं काय, तर इक्वेटर पासून 23.5 डिग्री इकडं नॉर्थ आणि 23.5 डिग्री साऊथ, तर दोन्ही साईडला डेन्स फॉरेस्ट आहे आणि रिच डायव्हर्सिटी आहे. का? कारण कॉन्स्टंट कंडिशन आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर इथं लेस सीजनल व्हेरिएशन फारसे नाहीत आणि सोलार एनर्जी भरपूर इथं पोचते, त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे. का डायव्हर्सिटी आहे, तर लेस सीजनल व्हेरिएशन्स, फार कमी सीजनल व्हेरिएशन आहेत. कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, त्याचबरोबर मोर सोलार एनर्जी आहे, त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे आणि त्यामुळं बायोडायव्हर्सिटी रिच आहे या एरियामध्ये. पण टेम्परेट झोनचा विचार आपण केला, टेम्परेट झोनचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी लेस बायोडायव्हर्सिटी आहे. कारण सीजनल व्हेरिएशन जास्त आहेत, टेम्परेचर मध्ये फ्लक्च्युएशन्स आहेत, जास्त आहे फ्लक्च्युएशन टेम्परेचर मध्ये, सीजनल व्हेरिएशन तिथं जास्त आहे, सोलार रेडिएशन कमी येतात. इथं जसे डायरेक्ट येतात तसे इकडं फार लांब आहे ना, हे फार लांब आहे, त्यामुळं जास्त येत नाहीत, कमी येतात तिकडं. आणि त्यामुळं
या एरियाची प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे आणि त्याबरोबरच बायोडायव्हर्सिटी पण इथं कमी आहे. कारण हा इथं ग्लॅशियर पिरियड मोठा आहे. सतत ग्लॅशिएशन या ठिकाणी होत असतं. ग्लॅशिएशन सतत या ठिकाणी होत असतं. सारखा बर्फ असतो तिथं, ग्लॅशिएशन्स आहेत. आणि जसं एखाद्या ठिकाणी एखादी बायोडायव्हर्सिटी एखादी स्पीसीज जगते आणि तो सगळा बर्फ त्याच्याबरोबर कोसळला तर ती नष्ट होणार. असं ग्लॅशिएशनमुळं नष्ट होण्याचं प्रमाण टेम्परेट रिजनमध्ये दोन्हीकडं जास्त आहे आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी इकडं कमी आहे. म्हणजे एकूण कन्क्लुजन काय, इथं रिच बायोडायव्हर्सिटी आहे, इकडं सुद्धा रिच बायोडायव्हर्सिटी आहे, परंतु इकडं थोडंसं कमी आहे आणि टेम्परेचरमध्ये लेस बायोडायव्हर्सिटी. इकडं सुद्धा इकडं सुद्धा लेस बायोडायव्हर्सिटी. आणि पोलार रिजनमध्ये पाहिलं तर फार कमी डायव्हर्सिटी, म्हणजे फार स्पीसीज डायव्हर्सिटी इथं नाही आहे पोलार रिजनमध्ये. पोलार रिजनपेक्षा व्हेरी लो, फारसं नाहीच आहे डायव्हर्सिटी इथं. याच्यापेक्षा इथं जास्त आहे, त्याच्यापेक्षा बायोडायव्हर्सिटी इथं जास्त आहे, त्याच्यापेक्षा इथं बायोडायव्हर्सिटी ट्रॉपिकल रिजनमध्ये जास्त आहे. पोलारकडनं इक्वेटरकडं जाताना बायोडायव्हर्सिटी आपल्याला रिच 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 होत जाते. हे यातून काढलेलं कन्क्लुजन आपल्याला सांगता येईल. आणि याचे काही एक्झाम्पल्स आपण इथं घेऊ म्हणजे त्यातून आपल्याला क्लिअर होईल. डिस्ट्रीब्यूशन ऑफ बर्ड्सचं आणि इतरही काही एक्झाम्पल आपण विचारात घेऊ, पण सुरुवातीला डिस्ट्रीब्युशन ऑफ बर्ड्स. नंबर 1, कोलंबिया नियर इक्वेटर. इक्वेटर जवळ कोलंबिया आहे, तिथं 1400 स्पीसीज आहेत बर्ड्सच्या. कोलंबिया की जो भाग इक्वेटरला जवळ आहे तिथं बर्डच्या 1400 स्पीसीज आहेत. सेकंड, न्यूयॉर्क, अमेरिकेचं फायनान्शियल कॅपिटल. जशी भारताची फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे तशी अमेरिकेची फायनान्शियल कॅपिटल न्यूयॉर्क आहे. ॲट 40 डिग्री नॉर्थ इथं 105 स्पीसीज आहेत. त्यानंतर ग्रीनलँड साधारण 70 डिग्री नॉर्थ. ग्रीनलँड 70 डिग्री नॉर्थ इथं फक्त 56 स्पीसीज आहेत. आणि इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये आता याच्यावरून जर आपण पाहिलं तर
इक्वेटर पासून जसं 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 दूर जाऊ तसं बर्डच्या स्पीसीज कमी 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 होत चाललेल्या आहेत. हेच यातून कन्क्लुजन काढता येईल. आता इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये 1200 स्पीसीज आहेत बर्ड्सच्या. म्हणजे जर बर्डचं पॉप्युलेशन जर आपण विचारात घेतलं, डिस्ट्रीब्युशन घेतलं, तर इक्वेटरला बायोडायव्हर्सिटी जास्त आहे, बर्डच्या स्पीसीज जास्त आहे. त्याच्यापासून दूर 40 डिग्रीला आलं पुन्हा स्पीसीज कमी, 70 डिग्रीला आलं पुन्हा स्पीसीज कमी. म्हणजे इक्वेटरला स्पीसीज जास्त आहेत. इक्वेटरपासून जसं 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 दूर 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 पोलकडं जाऊ तशी स्पीसीज डायव्हर्सिटी सुद्धा प्रत्येक ग्रुपची कमी 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 होत जाते. त्यानंतर व्हॅस्क्युलर प्लांटचा विचार करू आपण. या व्हॅस्क्युलर प्लांट्सचा विचार केला, दे आर 10 टाइम्स more than temperate region. ट्रॉपिकल रिजन मध्ये 10 टाइम्स मोर व्हॅस्क्युलर प्लांट्स इन ट्रॉपिक्स आर 10 टाइम्स मोर दॅन टेम्परेट रिजन. जेवढे व्हॅस्क्युलर प्लांट्स या ट्रॉपिकल रिजन मध्ये आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी कमी टेम्परेट रिजनमध्ये आहेत. म्हणजे टेम्परेट रिजनपेक्षा ट्रॉपिकल रिजनमध्ये 10 पटीनं व्हॅस्क्युलर प्लांट जास्त आहेत. आता ट्रॉपिकल ॲमेझॉन फॉरेस्ट ट्रॉपिकल अमेझॉन फॉरेस्ट इन साऊथ अमेरिका. हे फार मोठं डायव्हर्सिटीचं सेंटर आहे. इट हॅज अ ग्रेटेस्ट बायोडायव्हर्सिटी. आता लॅटिट्यूडनल ग्रॅडियंट प्रमाणे थोडंसं याला एक्सेप्शन आहे अमेझॉन फॉरेस्ट. तर अमेझॉन फॉरेस्ट हे जगामधलं अतिशय डेन्स असं फॉरेस्ट आहे आणि तिथं त्यालाच आपण ग्रेट बायोडायव्हर्सिटी असलेलं ठिकाण समजतो. अँड अमेझॉन फॉरेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लंग्स ऑफ अर्थ. इतकं मोठं फॉरेस्ट आहे. इट इज कॉल्ड ॲज लंग्स ऑफ अर्थ. लंग्स ऑफ अर्थ. आता या अमेझॉन फॉरेस्टमध्ये जी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते, जसं त्या ठिकाणी आपल्याला 40,000 स्पीसीज ऑफ प्लांट्स. प्लांटच्या 40,000 स्पीसीज त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 3,000 स्पीसीज ऑफ फिश, 1,300 स्पीसीज ऑफ बर्ड्स, 4 to 7 species of mammals, 378 species of reptiles, and more than 1,25,000 invertebrates.
एवढ्या मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये पाहायला मिळते. Amazon forest has a great biodiversity. It is called as lungs of earth. It has 40,000 species of plants, 3,000 species of fishes, 1,300 species of birds, 427 species of mammals, 378 species of reptiles, and more than 1,25,000 species of invertebrates. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीसीज या ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये आढळतात. फार मोठी बायोडायव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी आढळते. सो दिस इज द लॅटिट्यूडनल gradient.